नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3 परीक्षा झालेली आहे। त्या टेट 3 परीक्षेमध्ये जे काही तुमचा स्कोर सध्या बघा आलेला आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचे वेगवेगळे जे काही टॉपर्स आहेत तर ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आहे तर ते बघा आता लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होऊ शकते, कारण परीक्षेचा निकाल लागून बराचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या लागलेला आहे। आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जे असेल आणि जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी जे काही सध्या प्रयत्न आहे तर ते सध्या बघा सुरू झालेले आहे। तर आपण ह्या ठिकाणी जे काही टेट स्कोअरनुसार आणि प्रत्येक प्रवर्गाचे जे सेट स्कोअर असेल तर तो सेट स्कोअरचा सध्या बघा ह्या ठिकाणी ॲनालिसिस करून प्रत्येक प्रवर्गाचे वेगवेगळे व्हिडिओ सध्या बनवण्यात आले। त्याच्यावरनं तुम्हाला एक सध्या बघा तुमचा जो स्कोअर आहे तर त्या स्कोअरनुसार तुम्हाला एक अंदाज येईल। तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण VJA प्रवर्गासंदर्भात जो काही सेट स्कोअर असेल तर तो सेट स्कोअर संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस जवळपास 6000 प्लस जे काही उमेदवार या ठिकाणी VJAचे सध्या बघा परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेले आहे, तर त्या संदर्भात संपूर्ण त्यांचा सेट स्कोअर या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यांचं नेमकं किती मार्कापर्यंत या ठिकाणी होप्स ठेवू शकतात, कारण VJA संदर्भात जे काही आरक्षण आहे तर त्या आरक्षणानुसार त्यांच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी संदर्भात देखील आपण बोलणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये नेमकं कोणाला सर्वात जास्त बघा संधी इथं अवेलेबल होणार आहे तर त्या अनुषंगाने आपण संपूर्ण जे काही चार्ट आहे तर त्या चार्टच्या माध्यमातून संपूर्ण इथं ॲनालिसिस करण्यात आले। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं हे चॅनल असणार आहे आणि तुम्हाला पुढे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने देखील पुढे मार्गदर्शन ह्या चॅनलवर केलं जाणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर आपल्याला माहिती आहे की जे काही टेट 3 परीक्षा झाली आहे तर त्या टेट 3 परीक्षेमध्ये जो सध्या डेटा आलेला आहे त्या डेटानुसार जवळपास 2 लाख या ठिकाणी 8120 जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार संपूर्ण प्रवर्गामध्ये या ठिकाणी बघा प्रविष्ट झाले होते। आणि ह्याच्यामध्ये 190 मार्कापासून तर 0 मार्कापर्यंत जे काही उमेदवार आहे तर ते 2,08,120 एवढे उमेदवार आपल्याला संपूर्ण प्रवर्गामध्ये पाहायला मिळत आहे। आता ह्या प्रवर्गामध्ये विचार केला तर सर्वात जास्त जे काही उमेदवार होते तर ते उमेदवार म्हणजे OBC प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये 66,000 प्लस उमेदवार OBC प्रवर्गाचे। त्यानंतर 2 नंबरवर जर विचार केला तर या ठिकाणी ओपन संदर्भात उमेदवार जवळपास 36,000 उमेदवार होते। त्यानंतर SC असेल ST असेल ह्यांचे देखील या ठिकाणी बघा SCचे 31,000 जवळपास, त्यानंतर ST संदर्भात 19,000 असे मोठे जे काही सध्या संख्या आहे तर ती संख्या आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळते। तर ह्या संदर्भात आपण प्रत्येक प्रवर्गाचे व्हिडिओ देखील बनवले आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जे काही ह्या ठिकाणी VJAचे उमेदवार आहे VJA प्रवर्गाचे तर ते उमेदवार किती जवळपास 6048 उमेदवार ह्या ठिकाणी VJAचे सध्या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि त्यांचा जो स्कोअर आहे तर तो स्कोअर सध्या बघा इथं आलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे की जो 190 मार्काचा या ठिकाणी टॉपर सध्या बघा आपल्या टेट 3 परीक्षेमध्ये आहे। तर 190 मार्क घेणारे जे काही टॉपर उमेदवार आहे तर ते उमेदवार VJA मधील या ठिकाणी बघा उमेदवार सध्या आहे, तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत। तर सध्या एवढे जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा कॉम्पिटिशन असणार आहे। आता ह्याच्यात जर विचार केला तर जवळपास सर्वात कमी जे काही उमेदवार असेल म्हणजे इथं जर आपण विचार केला सर्वात कमी म्हणजे या ठिकाणी सध्या SBC संदर्भात सर्वात कमी उमेदवार आहे आणि त्याच्यानंतर इथे जवळपास 5000 आणि त्यानंतर 6000 असं VJAचे जे काही उमेदवार आहे तर ते ह्या 2-3 प्रवर्गाच्या आपण जर ह्या ठिकाणी कंपेअर केलं तर ह्याच्यामध्ये थोडे कमी उमेदवार सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये संपूर्णचे संपूर्ण उमेदवारांना जे काही संधी असेल तर ती संधी मिळणार का तर नाही। तर ह्याच्यामध्ये ज्यांचे सध्या बघा मार्क चांगले आहे आणि नेमकं त्या ठिकाणी बघा कितीपर्यंत त्यांना सेप्स म्हणून आपण या ठिकाणी समजू शकतो ते देखील आपण बघणार आहोत। तर जवळपास 6048 उमेदवारांचा या ठिकाणी डेटा आहे। आता ह्याच्यात जर विचार केला संपूर्ण जी काही रेंज आहे तर ती रेंजनुसार इथं कॅन्डिडेट सध्या घेतलेले आहे। आता ह्याच्यात जर VJA कॅटेगरीचे या ठिकाणी बघा शॉर्टलिस्ट केलेले रेंजनुसार आपण जे कॅन्डिडेट आहे 6048 कॅन्डिडेट, तर ह्याच्यात जर विचार केला तर इथं आपण टॉपच्या उमेदवारांमधून विचार करूया तर 181 ते 200 दरम्यान एक उमेदवार आहे, बरोबर। म्हणजे हा जो उमेदवार आहे तर तो 190 मार्काचा या ठिकाणी हायेस्ट उमेदवार आहे। त्यानंतर 161 ते 180 दरम्यान 12 उमेदवार आहे। 141 ते 160 दरम्यान या ठिकाणी 83 उमेदवार आहे। म्हणजे इथं तुम्ही विचार करू शकतात की जे काही सध्या
टॉपचे उमेदवार आहे जवळपास 141 पासून तर या ठिकाणी 200 मार्कापर्यंत, तर ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी तुम्हाला 100 जवळपास जे काही उमेदवार असेल, म्हणजे 100 पण नाही, हे 90 आणि या ठिकाणी हे 4 म्हणजे 94 उमेदवार जे आहे, तर ते उमेदवार सध्या बघा 141 पासून 160 असेल किंवा 161 ते 180 असेल किंवा 181 ते 200 हे जे काही रेंजमध्ये एवढे उमेदवार फक्त इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे जे काही टॉपचे उमेदवार आहेत तर ह्या ठिकाणी सर्वात कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचं जर आपण रँक बघितली तर इथं बघा 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे, तर 300 या ठिकाणी 93 उमेदवार आहे. इतर प्रवर्गामध्ये जर आपण बघितलं तर इथली जी काही रेंज आहे तर ती 1000च्या पट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु VGA संदर्भात या ठिकाणी 121 ते 140 दरम्यान जे उमेदवार आहे तर ते फक्त 300 या ठिकाणी 93 उमेदवार आहे. आता हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या वेगवेगळ्या गटासाठी बघा पात्र असणार. कोणी 1 ते 5 साठी पात्र असणार, कोणी 6 ते 8 साठी, कोणी फक्त 9 ते 10 साठीच पात्र असणार. एखादा उमेदवार असेल तो 11 ते 12 साठी पात्र असणार. काही जे ठराविक उमेदवार असेल तर ते पहिलीपासून तर 12वी पर्यंत पात्र असणार. असे वेगवेगळे सध्या बघा गटानुसार ह्यांची शॉर्ट लिस्ट असणार आहे. म्हणजे इथे तुमचं जे काही निवडीचे चान्सेस आहे तर ते इथं बघा या ठिकाणी वाढत असतात. त्यानंतर पुढचं जर आपण इथं बघितलं, आपण 121 ते 120 दरम्यान जर विचार केला तर या ठिकाणी 1400 उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन जरी विचार केला 181 ते 100 दरम्यान तर इथे जवळपास 1885 उमेदवारांचं ह्या ठिकाणी ह्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 107 ते 80 दरम्यान 1687, 41 ते 60 दरम्यान 515 उमेदवार, त्यानंतर 21 ते 40 दरम्यान 63 आणि लास्टमध्ये ह्या ठिकाणी 0 ते 20 दरम्यान 9 उमेदवार, असे 6000 या ठिकाणी जवळपास 48 उमेदवारांचं हा डेटा सध्या बघा आहे. आता तुम्ही नेमकं कोणत्या रेंजमध्ये आहे तर कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तुम्ही सेफ आहात किंवा नाही त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय त्या ठिकाणी नक्की दिला जाईल. तर हा संपूर्ण डेटा 6048 उमेदवारांचा ह्या ठिकाणी आपण बघितला आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही कॉम्पिटिशन जर बघितलं तर नेमकं कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी कोणत्या उमेदवारांचं सर्वात जास्त इथं असू शकतं, तर इथं सर्वसाधारण उमेदवारांचा आपण ह्या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि जे समांतर आरक्षण असेल, ज्या उमेदवारांचं माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, इतर जे काही समांतर आरक्षण असेल तर त्या उमेदवारांचं देखील आपण इथं पुढे बोलणार आहोत. कारण त्यांचं कमीत कमी मार्क जरी असेल तरी सिलेक्शन त्यांचं होत असतं. तर इथं तुम्ही बघू शकतात, तर इथं जो काही सध्या 161 ते 180 दरम्यान जे उमेदवार आहे तर ते एकदम कमी आहे, म्हणजे या ठिकाणी नगण्य आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी एक उमेदवार आहे 181 ते 200 मध्ये, म्हणजे हा जो उमेदवार आहे तर हा 190चा उमेदवार होता. त्यानंतर 141 ते 160 दरम्यान हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार देखील कमी आहे, म्हणजे हे पण सिलेक्ट ह्या ठिकाणी होणार. त्यानंतर 121 ते 140 मधले जे उमेदवार आहे तर ह्यांचं पण सिलेक्शन ह्या ठिकाणी जवळपास फिक्स त्या ठिकाणी असणार आहे, कारण ते कोणत्या ना कोणत्या गटामध्ये त्या ठिकाणी बघा पात्र असणार आहे. ह्या ठिकाणी जास्तीत जास्त जे काही उमेदवारांचं कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशन नेमकं कुठे असणार, तर ही जी रेंज आहे या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान ही जी रेंज आहे तर ह्या रेंजमधले उमेदवारांचं सर्वात जास्त इथं बघा कॉम्पिटिशन असणार आहे. कारण यांचं आरक्षणानुसार ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. आता जास्तीत जास्त जर वेकेन्सी आली तर जी काही सध्या मेरिट आहे तर ती मेरिट किंवा कट ऑफ असेल तर तो इथं 100पर्यंत किंवा या ठिकाणी 110पर्यंत देखील सध्या पाहायला मिळू शकतो. परंतु संपूर्ण जो काही ह्या डेटानुसार जर इथं ॲनालिसिस केलं तर हे जे काही मार्क आहे म्हणजे 101 ते 120 तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन बघा इथं असणार आहे. आता जर ह्या ठिकाणी पुढे विचार केला आपण समांतर आरक्षणाचा, तर ह्या ठिकाणी जे काही 2 डिजिटमधले उमेदवार आहे तर ह्या 2 डिजिटमधल्या उमेदवारांमध्ये समांतर आरक्षणामधले उमेदवार असेल ज्यांचं या ठिकाणी 81 ते 100 दरम्यान जे सर्वात जास्त उमेदवार पाहायला मिळत आहे, तर ह्याच्यामधले जे उमेदवार असेल समांतर आरक्षणामधले तर ते देखील इथं मे बी सिलेक्ट होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी येणं बघा सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आता संपूर्ण जर आपण विचार केला 6048 मध्ये, तर ह्याच्यामध्ये पुरुष जे उमेदवार आहे मेल उमेदवार तर ते किती आहे 3392 उमेदवार. त्यानंतर या ठिकाणी फिमेल उमेदवाराचा विचार केला तर या इथं 2656 एवढ्या महिला उमेदवार आहे. म्हणजे इथं जर विचार केला तर VGA संदर्भात महिला जे आहेत तर त्या सध्या बघा पुरुषांपेक्षा कमी आहे, बरोबर. पण इतर प्रवर्गामध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त पाहायला मिळते. म्हणजे इथं कॉम्पिटिशन कोणाचं सर्वात जास्त असणार, तर इथं बघा पुरुषांचं सर्वात जास्त इथं कॉम्पिटिशन असणार आहे, बरोबर.
कारण ते 3000पेक्षा या ठिकाणी 3392 एवढे ह्या ठिकाणी पुरुष उमेदवार आहे, म्हणजे 6048 हे झाले. तर ह्याच्यामध्ये आता टॉपचा जो काही स्कोर आहे तो देखील तुम्हाला दाखवतो. विजेचा नेमका टॉप 10मध्ये किती उमेदवार आहे आणि ह्या ठिकाणी मेल आहे फिमेल आहे ते देखील तुम्हाला इथं कळेल. आता इथं तुम्ही बघू शकता तर जे काही 190 मार्क घेणारे जे उमेदवार आहे तर ते विजे ए प्रवर्गाचे आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर. त्यानंतर इथं दुसरं जर आपण बघितलं टॉप 10मध्ये तर इथं बघा मेल, त्यानंतर इथं पुरुष, म्हणजे इथे सर्वात जास्त टॉप 10मध्ये पुरुष उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा स्कोर इथं तुम्ही बघितला 190, 174, 169, 168, त्यानंतर इथं 168, 167, 164, म्हणजे जो काही स्कोर आहे तर तो बऱ्यापैकी ह्या ठिकाणी हाय असलेला स्कोर आपल्याला विजेचा पाहायला मिळत आहे. म्हणजे इथे सर्वात जास्त कॉम्पिटिशन जे असणार आहे तर ते जे काही मेल आहे म्हणजे या ठिकाणी पुरुष उमेदवार आहे तर त्यांचं सर्वात जास्त जे कॉम्पिटिशन आहे तर ते सध्या बघा इथं असणार आहे. तर हे एक लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण महिला आणि जे काही मेल असेल म्हणजे पुरुष उमेदवार ह्यांच्यामध्ये जर विचार केला तर ह्याच्यात बघा जवळपास जे काही मेल आहे तर ते 56%, 100%मध्ये 56% सध्या बघा ह्या ठिकाणी पुरुष उमेदवार आहे आणि महिला उमेदवार एकूण 43% जवळपास एक आपल्या ह्या ठिकाणी बघा ॲनालिसिसनुसार एवढे उमेदवार आहे. म्हणजे इथं तुम्ही विजेमध्ये जे पुरुष उमेदवार आहे तर ते पुरुष उमेदवार या ठिकाणी थोडे जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे संपूर्ण जो काही डेटा आहे तर त्या डेटानुसार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण 6048 उमेदवारांचा जर विचार केला विजेचा तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही उमेदवार आहे तर ते 81 ते 100 मार्कादरम्यान किती आहे तर ह्या ठिकाणी 1885 व 61 ते 80 दरम्यान किती उमेदवार आहे तर 1687 एवढे ह्या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बहुसंख्य जे काही विद्यार्थ्यांचा किंवा उमेदवारांचा जो स्कोर आहे तर तो 60 ते 100 रेंजमध्ये सर्वात जास्त उमेदवार पाहायला आपल्याला मिळत आहे, जे की कॉम्पिटिशनपासून थोडेसे त्या ठिकाणी लांब हे असू शकतात समांतर आरक्षण जर सोडलं तर. आता ह्याच्यामध्ये जरी तुम्ही विचार केला तर ह्याच्यात जे काही हाय स्कोर असलेले कॅन्डिडेट जे आहे जे सध्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे तर ह्याच्यामध्ये सर्वात ह्या ठिकाणी बघा जे कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे तर ते 121 ते 140 दरम्यान 393 हे जे उमेदवार आहे तर हे कुठं ना कुठं बघा हे सिलेक्ट होतील, बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये जे काही कॉम्पिटिशनवाले उमेदवार आहे तर ते 101 ते 120 दरम्यान जे 1400 उमेदवार आहे तर ह्यांचं सर्वात जास्त कॉम्पिटिशन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर हे जे 141 प्लस उमेदवार जे आहे म्हणजे 141 प्लस उमेदवार ज्यांचा स्कोर आलेला आहे तर ते किती उमेदवार फक्त 96 उमेदवार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 83, 12 आणि 1 असे जे काही सध्या बघा उमेदवार आहे तर ते संपूर्ण 96 उमेदवारच आपल्याला 141 पासून तर 190पर्यंत जे उमेदवार आहे तर ते 96 उमेदवार पाहायला मिळत आहे. म्हणजे हे 96 उमेदवार 100% बघा यांचं सिलेक्शन होईल. त्यानंतर हे जे काही 393 उमेदवार आहे 121 ते 140 दरम्यान ह्यांचं देखील कुठं ना कुठं जे काही सिलेक्शन आहे तर त्यांना चान्स आहे. परंतु जे सध्या ह्या ठिकाणी सर्वात जो काही सध्या कॉम्पिटिशन असणार आहे तर ते 101 ते 120 दरम्यान सध्या असणार आहे, कारण इथं 1400 उमेदवार आहे. म्हणून इथं जर आपण सध्या टॉप स्कोरचे जे काही उमेदवार जे आहे तर ते जर बघितले तर ते सर्वात कमी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण टॉप स्कोरवाले किती उमेदवार आहे तर इथं 141 पासून पुढे जर बघितलं तर फक्त 96 उमेदवार आहे. त्यानंतर 121 पासून 140 पर्यंत बघितलं तर हे 393 उमेदवार आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी हे 400 आणि हे जवळपास 100 म्हणजे 500 उमेदवार जे आहे तर ते 121 प्लस सध्या बघा पाहायला मिळत आहे. आता जर आरक्षणानुसार या ठिकाणी जास्तीत जास्त वेकेन्सी जर आल्या, आता ज्या वेकेन्सी आहे टेट 3 परीक्षेमध्ये तर त्या जास्तीत जास्त येण्यासाठी जो काही प्रयत्न आहे तर ते वेगवेगळ्या संघटनाच्या वतीने देखील सुरू आहे. आणि जे काही संच मान्यता धोरण असेल ते जर रद्द झालं तर जी शिक्षक भरती मागच्या 2022मध्ये जेवढ्या पदांची झाली होती तेवढ्या पदांची जी काही पदभरती असेल तर ती आता देखील सध्या बघा होऊ शकते. साधारण 25-30 हजारच्या वर जी काही पदभरती असेल एवढी पदभरती झाली तर इथं जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते सर्वात ह्या ठिकाणी बघा कमी होणार आहे आणि कमीत कमी मार्कवाल्या उमेदवारांना देखील इथं संधी मिळणार आहे. तरी देखील हे जे काही 500 जवळपास उमेदवार आहे तर हे सध्या इथं बघा सिलेक्शनमध्ये सध्या ते कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. तर संपूर्ण डेटाचा जर इथं बघा ॲनालिसिस केला तर ह्या ठिकाणी जवळपास 15,000 प्लस जर वेकेन्सी आल्या तरी देखील जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर इथं विजे
ए संदर्भात जे काही 6048 उमेदवार आहे, बरोबर, 6048 उमेदवार, तर त्यांचा सर्वसाधारण जो काही सेफ स्कोअर असेल, तर ज्यांचे 105 ते 115 एवढे मार्कमध्ये असेल रेंजमध्ये, तर ते सध्या बघा सेफ समजू शकतात. आणि ह्याच्यामध्ये प्लस तुम्ही 5 मार्क या ठिकाणी करू शकतात, 5 मार्क प्लस मायनस करू शकतात. तर इथं प्लस जर केले तर त्यांचं जवळपास 99% सिलेक्शन या ठिकाणी बघा पक्कं असणार आहे. आणि ज्यांचं 100 या ठिकाणी 40च्या वरती आहे तर 100% बघा सिलेक्ट त्या ठिकाणी होतील. तर सध्या तरी ह्या एक सेफ स्कोअर या ठिकाणी जो काही डेटा आहे, तर हा डेटा सध्या ॲनालिसिस करून काढण्यात आला आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर या ठिकाणी जो काही सेफ स्कोअर आहे, तर तो सेफ स्कोअर आपण 6048 एवढे VJA संदर्भात जे काही उमेदवार आहे, तर ते परीक्षेमध्ये जो काही स्कोअर आहे, तर तो सध्या बघा करण्यात आले. त्या अनुषंगाने हा डेटा होता. तर ह्याच्यावरनं तुमचा स्कोअर किती आहे ते तुम्ही कमेंट देखील करू शकतात, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोअर सेफ आहे किंवा नाही त्या संदर्भात रिप्लाय त्या ठिकाणी देणार आहोत. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणता प्रवर्गाचा या ठिकाणी अशा पद्धतीचा ॲनालिसिस व्हिडिओ पाहिजे त्यांनी देखील कमेंट करा, जेणेकरून त्यांचं प्रवर्गाचं देखील या ठिकाणी आपण कवर करणार आहोत. जवळपास आपण ST असेल, SC असेल, ओपन असेल, OBC असेल, त्यानंतर या ठिकाणी VJA आहे, त्यानंतर जे काही संपूर्ण प्रवर्ग आहे OBC असेल, तर ह्यांचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्यात आला आहे. महिलांसंदर्भात देखील स्पेशल व्हिडिओ ते देखील तुम्ही आपल्या ह्या चॅनलवर चेकआउट करू शकता. तर सध्या तरी हा एक सेफ स्कोअर संदर्भात व्हिडिओ होता. तर जास्तीत जास्त वेकेन्सी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, जेणेकरून सर्वात जास्त वेकेन्सी आल्या तर कमीत कमी मार्कवाले उमेदवार देखील या ठिकाणी संधी त्यांना मिळू शकते. तर सध्या तरी महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.